बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे की म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात घ्या असा महत्त्वाचा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढच्या 4 आठवड्यात निघाली पाहिजे आणि त्यानंतर 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न व्हायला हवी। हे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत। इतकंच नव्हे तर हे आदेश देत असताना अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या होत्या त्यानुसार सुद्धा मुद्दे समोर आलेले आहेत। 2022 पूर्वीच आरक्षण हे देण्यात यावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ओबीसींचे अधिकार कमी केलेत असा जो दावा होता त्या दाव्यावरती एक महत्त्वाचा निर्णय झालाय आणि तब्बल 34,000 पेक्षा जास्त ओबीसींच्या जागा ज्या कमी करण्यात आलेल्या होत्या त्या त्यांना पुन्हा बहाल करण्यात येतील असंही म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्या समोर अशा केसेस आल्यात, इलिगॅलिटी झालेल्या आहेत, त्यामुळे लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे। त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का, तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही, फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात, कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, बांटिया कमिशन मध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या, तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात। तेव्हा आता असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भामध्ये आणि कोर्टाच्या संदर्भात मी भाष्य करणं चुकीचं आहे, परंतु जे आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे पिटिशन फाईल करतो, वेगवेगळे रिलीफ मागतो, कधी कोण हायकोर्टात जातं, कोण सुप्रीम कोर्टात जातं आणि त्याच्यामुळे जो आहे हे एक पिटिशन होतं जवळ 30-40 पिटिशन्स या कोर्टासमोर पेंडिंग होत्या आणि त्याच्यामुळे तो कदाचित वेळ झाला तर वेगवेगळ्या जजेस बदलले होते आणि त्याच्यामुळे वेगवेगळे निर्णय सुद्धा लागले, परंतु आज जो आहे त्याचा पूर्णतः निकाल लागलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं आरक्षण अबाधित ठेवून या येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भाच्या सूचना ज्या आहे माननीय कोर्टाने दिलेल्या आहेत। आणि थेट जाऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे। रामराजे, खूप महत्त्वाचा आदेश समोर आलेला आहे, मार्ग मोकळा झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा, मात्र जो काळ दिलेला आहे त्या काळामध्ये या निवडणुका घेणं किती सहज शक्य आहे आणि पुढची प्रोसिजर कशी असेल? बिलकुल आणि आजचा दिवस महत्वाचा यासाठी आहे की कुठेतरी शिक्कामोर्तब झालेले की निवडणुका आता कधी होणार आहेत या संदर्भामध्ये, आणि आपल्या सोबत वकील पण आहेत आणि समीर भुजबळजी पण आहेत की ज्यांचं याच्यामध्ये याचिकाकर्ते पण होते, प्रशांत केंद्रे पण आपल्या सोबत आहेत। समीरजी, मला सांगा की आजचा दिवस किती महत्वाचा आहे, कारण ओबीसीच्या ज्या 34,000 जागा होत्या बाटिया कमिशनच्या नुसार की आरक्षणापासून वंचित होत्या, त्या आता या निकालामुळं पुन्हा ओबीसीला बहाल होणार आहेत? हो, निश्चितच आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे आणि आज जे आहे ते ओबीसीचं जे रिझर्वेशन जे आहे कुठे अडचणीत आलेलं होतं, धोक्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे काही इलेक्शन्स खानविलकर साहेबांच्या जजमेंटमध्ये विदाउट ओबीसी रिझर्वेशनच्या सुद्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग भाटिया कमिशन आलं। भाटिया कमिशननी सुद्धा त्यांच्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या, पाहिजे तसा जो काही तो सेन्सस जो नसल्यामुळे त्यांना ओबीसीची आकडेवारी जी आहे नीटपणे जे आहे देता आली नाही आणि त्यामुळे जे आहे जवळजवळ 34,000 ओबीसींच्या जागा ह्या कमी झाल्या आणि हा फार मोठा अन्याय ओबीसीवर होत होता आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्याच्या संदर्भामध्ये कोर्टात आलेलो होतो की बाबा ओबीसींच्या न्याय हक्कावर तुम्ही गदा आणू नका, त्यांचं आरक्षण जे 27% त्याप्रमाणे ते अबाधित राहायला पाहिजे आणि त्यानुसार आज आम्ही आमचं म्हणणं मांडलं। आम्ही हेही म्हटलं की इलेक्शन सुद्धा लवकर व्हायला पाहिजे, कारण काही ठिकाणी जवळजवळ 5 वर्ष इलेक्शन झालेलं नाही, ऍडमिनिस्ट्रेटर बसलेला आहे, प्रशासक आहे,
तर असे एवढे वर्ष प्रशासकाच्या थ्रू कुठचं लोकल बॉडीचं कामकाज करणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्याच्यावर नाराजी सुद्धा कोर्टाने व्यक्त केली. कोर्टाने ह्याच्यावर पण नाराजी व्यक्त केली बा कुठच्या समाजावर तुम्ही कशाला अन्याय करताय, तोही अन्याय होता कामा नये. तर म्हणून आम्ही सांगितलं की बाबा असं करा की भाटिया कमिशनच्या रिपोर्टच्या आधी ज्या पद्धतीचं आरक्षण होतं त्या पद्धतीचं आरक्षण अबाधित ठेवा आणि निवडणुका घेण्यास आम्हाला काही हरकत नाही. आणि राज्य सरकारने सुद्धा तेच म्हणणं मांडलं. म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांचे सुद्धा मनापासून आभार, कारण भुजबळ साहेब वारंवार त्यांच्याकडे जात होते आणि त्यांना हे सुद्धा समजून सांगितलं होतं, तेव्हा त्यांनाही ते पटलेलं होतं की बा ओबीसीवर अन्याय होता कामाने आणि तसे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले होते. आणि तुषार मेहता साहेब, धर्माधिकारी साहेब यांनी सुद्धा हेच म्हणणं मांडलं की बा हे जे काही पिटिशनर्स म्हणताय त्या संदर्भामध्ये आम्हाला काही अडचण नाहीये आणि त्याप्रमाणे निर्णय जो झालेला आहे. भाटे कमिशनचा आयोग ग्राह्य नसणार या निवडणुकासाठी? नाही, अजिबात नाही. आता क्लिअर आहे की 27% नक्कीच पूर्वीचं असणारं आरक्षण त्या पद्धतीनेच ओबीसीचं आरक्षणाच्या सोडती निघतील आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील. बरोबर. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की कोर्टाने सांगितलं की 50% आरक्षणाच्या पुन्हा एकदा मुद्दा निघालेला आहे या संदर्भामध्ये. कोर्टाने जेव्हा ऑर्डर डिक्टेट केली आहे त्याच्यामध्ये कोर्टानं सांगितलं की बरेचसे मुद्दे आहेत जे की नंतर त्याच्यावरती ऍक्च्युअली याचिका होईल, त्याची सुनावणी घेतली जाईल. तर त्याच्यामध्ये कोर्टानं ऑर्डरमध्ये मेन्शन केलं की 50% रिझर्वेशन राहावं का त्याच्या पुढेही जाता येईल, हा सुद्धा मुद्दा एका याचिकेमध्ये आहे, तो सुद्धा कोर्ट ऐकणार आहे. त्यामुळं त्याच्यावरती फक्त आता या सध्या त्याचा काही आता संदर्भ नाही आहे आपल्याला. सध्याचा महत्वाचा मुद्दा एवढाच राहतो की इलेक्शन्स होणार आहेत, पण हा मुद्दा नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या 6 महिन्यांमध्ये तो आपल्याला दिसेल कोर्टामध्ये आलेला. बिलकुल 50% आरक्षणाचा मुद्दा हा सुद्धा आता असणार आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे. आणि